पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय ते आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा, आदरणीय आमदार अण्णा बनसोडे, आदरणीय विलाजी लांडे, आदरणीय ज्येष्ठ नेते नाना लोंढे, आदरणीय भाऊसाहेब पुरी, आदरणीय राणा काटे, आदरणीय पंडितजी गवळी, आदरणीय माजी महापौर योगेशजी बग, आदरणीय जगदीशजी शेट्टी, कविताताई याल्ला, आदरणीय मंगलाताई कदम, आदरणीय राजूजी मिसाळ, श्यामजी लंडे, आदरणीय अपर्णाताई डोके, शीतलताई गवणे, मेधाताई पवार, वर्षाताई जगताप, कविताताई खराडे, संगीताताई कोकणे, उज्ज्वलाताई डोरे, पूनमताई वाघ, गंगाजी धिंडे, वैशालीताई काळपूर, शोभाताई पगारे, मीरा कदम, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी, आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. अथांग समुद्रामध्ये हेलकाव्या खाणाऱ्या नावेमध्ये होका यंत्र ज्या पद्धतीने दिशा दाखवण्याचं काम करते तसंच काम गुरु आपल्या आयुष्यामध्ये करत असतो आणि ही नाव किनाऱ्याला घेऊन जात असताना दीपस्तंभ किनारा दाखवतो. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये होका यंत्राची भूमिका बजावली आणि दीपस्तंभासारखे आपल्या पाठीशी उभे राहिले त्या सर्व लहान थोर गुरुजनांना मनापासून वंदन. आज कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं तर पुणे जिल्हा आणि दादा हे एक समीकरण आहे, केवळ पालकमंत्री म्हणूनच नाही, पण एक पालकत्वाची भूमिका कशी असावी, कशी निभावावी, प्रशासनावरती पकड ठेवत खऱ्या अर्थानं सकारात्मक ऊर्जा प्रशासनामधून निर्माण करत कार्यकर्त्यांची कामं कशी करावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय दादा. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवडचा विकास झालाय केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात सातत्याने त्याचा उल्लेख केला जातो की विकासाचं काम कसं असावं, विकासाचं मॉडेल कसं असावं हे माहिती पाहिजे असेल तर पिंपरी चिंचवड एकदा फिरून पाहावं. अगदी संध्याकाळच्या वेळेस फिरताना सुद्धा पिंपरी चिंचवड मधून भास होतो तो विदेशी कुठे आलोय की काय असं वाटतं. ही दूरदृष्टी ठेवली ती आदरणीय दादांनी आणि आज त्याच भागामध्ये हा कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय. खरं तर दादांनी दहाव्यांना अर्थसंकल्प सादर केला आणि हा अर्थसंकल्प होता तो समाजातल्या रंजल्या बांधलेल्या पीडित लोकांसाठी, कष्टकरी कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या या मातृशक्तीसाठी. या अर्थसंकल्पामध्ये दादा आपण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला भरभरून दिलं, पण सर्वाधिक जर काय दिलं असेल तर आमच्या या महिला भगिनींना दिलं जिच्या गर्भामधून नवीन सृष्टी निर्माण होती. त्या मातृत्वाचा सन्मान आपण या अर्थसंकल्पातून केला. वारकरी आणि माऊली यांचा सन्मान या अर्थसंकल्पातून होतोय. जे का रंजले त्याचे मनी जे आपले तो जी साधू ओळखावा देव तेथेच जाणावा हे उक्ती खऱ्या अर्थानं आपल्या अर्थसंकल्पातून आम्हाला प्रेरित होते. आपल्या अर्थसंकल्पातून आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दिली. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भाग, आदिवासी वाड्या, वस्त्या, पाड्यांपर्यंत ही योजना पोहोचली आणि आता हक्काचे 1,500 आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये जमा होणार हे आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे जी आपण दिली. त्याच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण नानांना मनापासून धन्यवाद देऊयात. कारण की आतापर्यंत अनेक अर्थसंकल्प मांडले गेले असतील पण प्रथमच स्वाभिमानाने, सन्मानाने, आत्मसन्मानाने आणि आत्मबळ देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये दादा आपण केलं. लाडकी बहीण योजनेबरोबरच लेक लाडकी योजना आणि आमच्या महिला भगिनींची अन्नपूर्ण योजना म्हणजे आमच्या महिला भगिनींचं सगळं आर्थिक बजेट हे किशनशी जोडलेलं असतं. थोडी जरी महागाई कमी जास्त झाली तरी आमचं आर्थिक शेड्यूल बिघडतं, पण आपण 3 मोफत सिलेंडर देऊन खऱ्या अर्थानं आमच्या खात्यामध्ये आम्हाला जे आर्थिक बजेट दिले आता आम्ही खऱ्या अर्थानं लखपती निधी होणार. म्हणजे सिलेंडरचे वाचलेले पैसे प्लस दादा आपण दिलेले 1,500 रुपये आणि आता आम्ही लखपती निधी अशा महाराष्ट्रातल्या महिला भगिनी स्वाभिमानाने स्वतःच्या पायावरती उभ्या राहतील. कारण नवऱ्याने दिलेल्या 100 रुपयापेक्षा आमच्या स्वतःचे 10 रुपये आम्हाला लाख मोलाचे आणि 10 रुपयापेक्षा आपण 1,500 रुपये देत आहे. याच्याबद्दल पुन्हा एकदा मी आपले समस्त महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या वतीनं मनपूर्वक दादा आपले आभार व्यक्त करते. आता या योजनेमध्ये विरोधकांनी जरी काही टीका केली असली हा निवडणुकीसाठी जुमला आहे असं जरी माध्यमांसमोर सांगितलं असेल तर हेच विरोधक
हेच महाविकास आघाडीचे काही आमदार आपल्या भागामध्ये दादा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बॅनरच्या माध्यमातून राबवतात. म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा प्रकार आहे. कालच एक मेसेज, म्हणजे मी प्रदेशाध्यक्ष म्हणून आधीपासून काम करत असल्यामुळे काही ग्रुपमध्ये आहे. काल 20 तारीख दुपारी 2:10 हा मेसेज माझ्या ग्रुपवरती आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली असून ऑफलाईन ऑनलाईन फॉर्म भरण्याचे काम सुरू झाले आहे. तरी या योजनेचे सुवर्ण संधीचा लाभ ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी त्वरित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार मध्यवर्ती कार्यालय सेक्टर 4 शांती पार्क पंजाब नॅशनल बँक मीरा रोड येथे तातडीने संपर्क करावा. याचाच अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट हे अशा पद्धतीचे मेसेज पाठवून स्वतःकडे आपल्या योजनेचा लाभ महिलांच्या माध्यमातून घेतात. आम्हाला समाधान ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांनी सुद्धा लाभ घ्या, ज्यांनी केलं नाही त्यांनी सुद्धा घ्या. महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींसाठी ही योजना आहे. पण हा खोटेपणाचा मुद्दा आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचा फाडून काढू याची आम्हाला खात्री आहे. ही महाराष्ट्राची जनता आहे. ज्या पद्धतीने तुम्ही माध्यमांसमोर टीका करता आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये स्वतःच्या प्रभागामध्ये महिलांच्या माध्यमातून या योजना विरोधक सर्रास राबवतात याचा अर्थ आमचं गाणं खमक आहे, वाचतंय आणि म्हणून खोटेपणाचे मुख आणि त्याची आवडण्याची गरज आम्हाला नाही. यामध्ये खर तर काल काही तुतारी गटामध्ये पक्ष प्रवेश केला. जे गेले ते तुमच्या समस्या सोडवण्यासाठी गेलेले नाही, ते त्यांच्यासाठी गेलेले. त्याच्यामुळे ते त्यांच्या फायद्यासाठी गेलेले. त्या व्यासपीठावरती शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या खासदारांनी असं म्हटलं की दादा गुलाबी स्वप्न बारामतीकरण पिंपरी चिंचवडकरांना दाखवतात, त्यांनी बोलू नये. मला त्या खासदारांना सांगायचंय, एकतर आपण पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात आला तिथं पण निष्ठावंतांची भाषा करू नये. दुसरी गोष्ट, स्वतःच्या घरासमोरचा रस्ता ज्यांना 5 वर्षात करता आला नाही त्यांनी दादांच्या विकास कामावर बोलू नये. राहिली गुलाबी स्वप्न तर ती दादांनी 10 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडकरांची पूर्ण केले. म्हणजे IT हब असेल, मेट्रो असेल, सुसज्ज रस्ते असतील आणि वाहतूक असतील. त्याच्यामुळे गेल्या 2-2.5 तासापासून दादांकडे निवेदन देणाऱ्या लोकांची जी गर्दी आहे, निवेदन घेऊन येणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक विश्वास आहे की मी जो कागद देतोय तो कागद आणि जो माझं काम दादा पूर्ण करतील. हाच गुलाबी स्वप्न आणि ही गुलाबी स्वप्न बारामतीकरांची, पुणेकरांची आणि पिंपरी चिंचवडकरांची दादा पूर्ण करतात. याला गुलाबी स्वप्न म्हणतात. जी स्वप्न पडतात ती नाही, जी पूर्ण झाली ती. आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय की केवळ टीका करणं फार सोपं असतं. त्या खासदारांना मला सांगायचंय, तुम्हाला जी मतं मिळाली ती विकास कामांवरती मिळालेली नाही, तर ती एक आलेली सूज होती. लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या मुद्द्यांवरती लढल्या गेल्या. ही सूज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओसरून जाईल आणि त्यावेळेस आम्ही तुमच्या समोर असणार आहोत. माझ्या अगोदर आदरणीय विलासभाऊंनी आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. वडिलकीच्या नात्याने आपण मनोगत व्यक्त करत असताना एक लहान बहीण आणि आपण व्यासपीठावर बसलेले माझे सर्व गुरुबंधू, मला या निमित्तानं सांगायचंय, आपला कीर्तन महोत्सव देखील सुरू आहे. वारकरी संप्रदायाचा वारसा आपण पुढे घेऊन जात आहे. अमृताची फळे, अमृताची वेली त्याचे पुढे चालावी बोलाची. ऐशाचा संग देई नारायणा, बोलावा वचना जयासी. अमृताच्या झाडापासून तयार होणारं बीज हे अमृताचं असतं आणि त्या बीजापासून पुनश्च तयार होणारं रोप हे अमृताचंच असतं. म्हणून या निमित्ताने एक लहान बहीण म्हणून व्यासपीठावरील सर्वांना विनंती करायची आणि विलासभाऊ वडिलकीच्या नात्याने विशेष करून आपल्याला दादांनी त्या अमृताचं झाड लावलंय त्याची सारी सोय म्हणजे आपणच आहात. या फळांच्या माध्यमातून आपण त्याचा विस्तार पिंपरी चिंचवडमध्ये करावा आणि या विस्ताराच्या सावलीमध्ये पिंपरी चिंचवडकर आणि गोष्टीकरांनी विसावा घ्यावा. अशा पद्धतीची खऱ्या अर्थानं एक लहान बहीण म्हणून मला विश्वास वाटतो. आदरणीय दादांचा उद्या वाढदिवस आहे. महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याला वाटतं की आपण दादांसाठी काय करू आणि काय नको. इतकं अतोट प्रेम दादांवरती करणारा हा कार्यकर्ता, या निमित्तानं मला विनंती करायची, दादा आपला सुदंड निरोगी आणि दैदिप्यमान आयुष्य लाभो ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करते. पण आपल्या सगळ्यांचा संकल्प दादांच्या वाढदिवसानिमित्त असावा.
दादा आम्ही तुमच्या सोबत होतो आहे आणि राहणार. आणि हाच संकल्प या वाढदिवसाच्या निमित्तानं करत असताना एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुनश्च एकदा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये स्थापन होत असताना आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहे हा वाढदिवसाचा संकल्प या निमित्तानं मांडते आणि थांबते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.